विशाळगड इथं दरवर्षी हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या वतीनं बकरी ईद निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. मात्र गेल्या काही वर्षापासून जिल्हा प्रशासनानं बकरी ईद निमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या उरुसादरम्यान कुर्बानी द्यायला निर्बंध घातले आहेत. शिवाय हिंदुत्ववादी संघटनांकडूनही विशाळगडावरील कुर्बानीला तीव्र विरोध होतोय. यावर्षी बकरी ईद निमित्त होणाऱ्या उरुसादरम्यान कुर्बानीसाठी परवानगी मिळावी यासाठी मलिक रेहान दर्गा ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवरती झालेल्या सुनावणी दरम्यान सर्किट बेंचनं 28 मे ते 2 जूनपर्यंत कुर्बानी द्यायला परवानगी दिली आहे. मात्र प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून लोकांनी उरूस साजरा करावा असं आवाहन शाहूवाडीच्या तहसीलदार सीमा सोनवणे यांनी केलं आहे. आज सकाळी उच्च न्यायालयामध्ये बकरी ईदच्या अनुषंगाने विशाळगडावर जे नेहमीचे धार्मिक विधी होतात त्या अनुषंगाने रीट दाखल करण्यात आली होती. सदर रीटमध्ये 28 मे ते 2 जूनपर्यंत स्लॉटिंग हाऊससाठी परवानगी दिलेली आहे. त्याच्यामध्ये जे 2024ला जे सर्व निर्बंध घातलेले होते ते सर्व निर्बंध या स्लॉटिंग हाऊसमध्ये असणार आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे. सर्व प्रशासन सज्ज आहे. तरी सर्व भाविक भक्तांना ही विनंती आहे की जरी स्लॉटिंगला परवानगी दिलेली असली तरी तिथे राहण्याची निवासासाठी कुणालाही परवानगी दिलेली नाही आहे. त्यामुळे सर्व भाविक भक्त सकाळी जातील आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या आधी गड उतरतील. तरी सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोल्हापूर सर्किट बेंचनं विशाळगडावरील उरुसादरम्यान कुर्बानीला परवानगी दिल्यानं गडावरती उरूस साजरा करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.